काय आहे पावसातनं करणार सांग बरं. कशी मिरची चुकवाय. थोडीशी तब्येत ना माझी नरम आहे. काल 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, ते जरा भिजत ठेवते. 5 प्रकारचे गरम मसाले, ह्याची टेस्ट आहे ह्याच्यात आणि छान असं सुटसुटीत झालंय. आता मी गॅस आवाज यायला सुरुवात झाले. तर हे बघा सकाळी सकाळी आता पावसाला सुरुवात झाली आमच्याकडे. हा बागेतला केर कचरा जमा करून तिकडे आग लावली होती आणि एकाएकी पाऊस सुरू झाला. शेरू पाऊस आला, पाऊस आला शेरू. वेळी लाकडं बाहेर होती, ती पटकन उचलून घेतली आतमध्ये. ये रे बाबा ये 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 ये. आमची आग विझली बघा, आग विझली. चला पावसाचा आनंद घेऊया थोडासा. कुणाल जेव्हा ना तिकडे काम करतात, ते आपली ह्याची वेल आहे ना, फुलाची वेल आहे, ती जरा सरळ कटिंग करून ते सरळ करवते. तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. असा पाऊस सुरू झाला आता आमच्याकडे. छान वाटतं, छान वाटतं असं. बघा चांगला पाऊस सुरू झाला बघा. पागोळी पडायला लागली ना म्हणजे चांगला पाऊस पडला. आग आमची सगळी भिजली. नाही नाही पडेल पाऊस. आज वातावरण असं आहे ना, जाम गरम होतंय ना. वातावरण म्हटलं असं आहे ना, गरमी खूप होते आज. नाही पडणार पडणार. झालं ते वेलीचं काम झालं. कटिंग केली का अशीच लावली. काय आहे पावसातनं करणार सांग बरं. कशी मिरची चुकवायची आणि कसा मसाला तयार करायचा ह्या पावसातनं. मसाला मसाला तो टॉप ह्या साईडला सारखं मागू. हे बघा कशा आमच्याकडे झोपलेत सगळेजण. त्यांना कंटाळा आला खेळून खेळून. बाहेरचं वातावरण एका की चेंज झालं ना, काळोखसारखं येऊन पडलाय असा. तो बघा शेट एक. आणि हा पाऊस आज जाईल असं वाटत नाही आहे आणि गरजेचं आहे, कारण खूप गरमी होते. चला आपण आपलं कामाला सुरुवात करूया. चला वाग्या. ए वागू शेपटी नको करू बाबू, त्याला बाजूला वा. लाईट लावूया. लाईट गेली का काय माहिती. कटिंग केली ती बघा. तिथे आपली वेल आहे ना, ती कसली आहे, जाईची का जुईची. हां नाव नाही माहिती, पण ती साप अशी हे झाली होती. तिला आता व्यवस्थित केली. आणि पाऊस बघा पडून गेला, थांबलाय आता. पण प्रचंड गरमी व्हायला सुरुवात झाली ना. बापरे जाम गरम होते. आता तर जास्तच वाटायला लागलं. मग असे जरा बरं वाटलं पाऊस पडला तेव्हा. एकच ढग आला होता, एकच ढग आलेला. हां तेच. हा नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. मग काय गरम होते बापरे. आम्ही जाम गरमीने हैराण झालेले आहेत. आता बघा सकाळची वेळ आहे, वाजलेत किती 8 सव्वा 8 झालेत. पाऊस आता पडून गेला ना, आता जास्त गरमी होईल दिवसभर ना. पाऊस पडायला पाहिजे आता, असं वाटतं की पाऊस पाहिजे म्हणून. जाम कंटाळा आला आम्हाला गरमीने. आता हे बघा हे सगळं घाम आहे. हां कुणाला आत्ताचा उठला आहे तो, आता ते हॉल आहे ना क्लीन करते. आणि बाकीचं सगळं घरात तर झालं आहे आमचं करून. बाहेर जरा काम करत होतो, तर पाऊस आला एकाएकी, इथे सगळं मग राहून गेलं. मग म्हटलं राहू दे एक दिवस, जरा बघूया आता. मसाला आमचा द्यायचा आहे कुटायला. आता बघूया थोडासा जरा पावसाचा अंदाज करून आपला मसाला आज जाईल डंक्यावरती. म्हणजे आता थोड्या वेळाने जातील कुणालचे बाबा. त्या पण आता म्हणजे विचार पडला आता मसाल्याचं पण कसं करायचं. हा आता पाऊस सुरू झाला आहे, मिरची सुकत नाही, त्याच्यामुळे थोडीशी अडचण होते. आणि मिरची जर का नरम पडली असेल तर मसाला पण कुठला जात नाही. आणि मसाला पण कसा खराब व्हायचा चान्स असतो, ओलसर जरी राहिले तरी पण. त्याच्यामुळे आता बघूया पुढे काय ते सगळं तुम्हाला सांगेनच मी. मसाल्याचं काय ते आता थोड्या दिवसासाठी म्हणजे काही महिन्यांनी स्टॉप करावं लागेल असं आहे सगळं. चला जाऊया आपण, थोडासा वारा खाऊया. जाम गरम झाले. फॅन लावा जरा, वाऱ्याखाली बसतो. खुर्च्या एक पण नाही, सगळ्या खुर्च्या गायब आहेत. जिकडे तिकडे झाल्यात खुर्च्या आमच्या. ब्रह्मकमळाचं फुलायचं आम्ही वाट बघतोय. जरा फॅन बंद कर ना, आवाज कॅप्चर होईल.
तर काल रात्री उशिरापर्यंत आम्ही होतो जागे आणि किती वेळा आम्ही नजर टाकत होतो. म्हणजे काल बघा तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये, हळू आवाज नका करू. तर त्यानंतर मग खूप वेळा आम्ही असं वाट बघितली 11 11:30पर्यंत, पण कुठे काही चिन्ह नाही. पण असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये होईल, कारण हे फुल बघा फुलणार एका दिवसात 1-2 दिवसात आजच फुल. आकार किती वाढलाय ना, आज फुल आकार बघा किती वाढलाय तो. एवढं मोठं फुल होणार आहे बघ ते. आणि हे जे ब्रह्मकमळाचं रोप आहे ना, म्हणजे पान आहे ना, आपले एक सबस्क्रायबर आहेत सुचिता सावंत त्यांचं नाव आहे, त्या कणकवलीला राहतात. त्यांनी आम्हाला हे पान दिलं होतं जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो त्यांना भेटायला त्यावेळेस. आणि त्यावेळेस हे झाड लावलं होतं हे आपण, आणि छान प्रकारे झालं आहे आता. तर आता हे पहिल्यांदा फुललं आहे, त्याच्यामुळे म्हणजे आम्ही काल जेव्हा ही कळी वगैरे बघितली ना, त्यावेळेस आम्हाला त्यांची आठवण झाली होती की त्यांनी आपल्याला दिलं होतं वगैरे म्हणून. पहिली वेळ आहे ना, त्याच्यामुळे थोडीशी अशी एक्साइटमेंट असते ना. काल तर आम्ही किती वेळा बापरे सारखं सारखं येऊन आपलं बघत होतो, सुरुवात झाले काय असं. आता जोपर्यंत ते फुलत नाही ना तोपर्यंत हे असंच राहणार आहे. आज फुलेल ते, फुलेल ना आज. हां, आकार वगैरे एकदम मस्त झाले, कळी वगैरे अशी मोठी झाली ना. अगोदर आकार एकदम बारीक होता आणि आता जी झपाट्याने वाढ झाली ना कळीची, ते बघून असं आम्हाला वाटतं की 1-2 दिवसामध्ये फुलेल असं. गोणी टाकली ना गाडीत. चला कुणाल जेव्हा चालले मसाला कुटायला, मिरची वगैरे घातले गाडीमध्ये. आणि पाऊस पण बघा थांबला आहे, चांगलं असं कडकडत ऊन आलेलं आहे, त्याच्यामुळे गरमीचं प्रमाण खूप वाढलं आहे आता आमच्या इथे. फोन विसरले होते. लवकर या लवकर. हां, मॅगी घेऊन ये मॅगी. हां, धार काढून झाली का बाकी आहे? काय कांदा टमॅटो. तर दुपारच्या जेवणाला आता की नाही मी सुरुवात करते. आज दुपारच्या जेवणामध्ये तोंडली भात असं बनवते शॉर्टकटमध्ये अशासाठी थोडीशी तब्येत ना माझी नरम आहे कालपासनं, त्याच्यामुळे पटकन म्हटलं होणार हा भात बनवते. बागेतून आपल्या छान अशी तोंडली मी मगाशी ना काढून घेतली. पाऊस पडायच्या आधी सकाळी राऊंड मारायला गेले होते ना बागेमध्ये, त्यावेळेस काढलेले आहेत. आणि थोडीशी पालेभाजी तीसुद्धा मी त्या भातामध्ये घालणार आहे. तर ते बघा ते कांदा चिरतात दुपारच्या जेवणासाठी. आणि इथे बघा आता मी तांदूळ काढलेत. तुम्हाला मी झटपट ना रेसिपी दाखवते शॉर्टकटमध्ये ना. 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, ते जरा भिजत ठेवते. आणि ही बघा ही भाजी आपल्या बागेतली, सकाळी ना मी गेले होते ना बागेमध्ये राऊंड मारायला, त्यावेळेस काढून घेतली. तर ही पालेभाजी आहे ना, ती पण मी टाकणार आहे ह्या भातामध्ये. थोडीशीच आहे तर बरं ठेवू कशाला साईडला, त्याच्यामुळे ह्याचा पण वापर करणार. आणि ही तोंडली निघालेली आहेत एवढी. आणि घेवडा आपल्या बागेमध्ये धरायला सुरुवात झालेली. हा आपल्या बागेतला आत्ताचा पहिला घेवडा, 2च होता तयार झालेला, त्याच्यामुळे ते 2 नाही 3 आहेत बघा. तो पण काढून घेतला, तो पण या भाजीमध्ये जाणार आहे. तर ही पटकन ना भाजी चिरून घेते. बघूया तोंडली भात. चला जेवण करायला सुरुवात केली आणि लक्षात नंतरला पण दरवाजा लावला, ते पावसाचं पाणी पडतं ना नवीन घराच्या इथे. तर मी आता बागेमध्ये आलेली आहे पानं घ्यायला. ती ऑल स्पायसीची पानं आहेत ना, ते संपलेत. मी याची ना काढून ठेवते थोडीशी पानं, पण आता बघितली तर संपलेली आहेत. त्याच्यामुळे हे बघा हे आपलं झाड आहे छोटंसं, एक 4-5 पानं ना काढून घेते. आणि ही पानं ना इतकी छान आहेत ना, जेवणामध्ये तुम्ही टाकलं ना कशात पण, भाजी असू दे, रस्सा असू दे, उसळ वगैरे आपण बघा बनवतो ना चिकन मटनमध्ये पण, इतकी चवीला छान आहेत ना ही. ऑल स्पायसेस, एक 5 प्रकारचे गरम मसाले ह्याची टेस्ट आहे ह्याच्यामध्ये, काळी मिरी, लवंग, दालचिनी वगैरे असं. आता ही पानं मला खुडून घ्यायची आहेत, सुकवायची आहेत ती पानं, म्हणजे फॅन खाली सुकवायचे काढून. नंतरला म्हटलं करून घेईन. तर हे एवढी आता काढून घेतली. आणि हे आपलं कढीपत्त्याचं झाड हे कसं उंच गेलं आहे. आता पावसाचं पाणी मिळतं ना त्याच्यामुळे थोडासा कढीपत्ता पण घेऊया आपण काढून. झालं काढलं फ्रेश ताजं. चला आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया.
आत्ता बघा कसं ऊन कडकडीत पडले. ऊन बघितलं ना बाहेर किती आहे ते. तर हे असं ऊन आहे ना, त्याच्यामुळे सध्या थोडंसं जरा आजारपण चाललेलं आहे. मागच्या वेळेस तुम्हाला बघा म्हणाली होती मी की कुणाला थोडीशी कणकण होती आणि आता कालपासून मला. तर हे असं वातावरण पण चेंज झालं ना की होतं असं आजारपण. त्याच्यामुळे मी आता विचार केला की पटापट हे जेवणाचं करून घेते आणि मग थोडा वेळ मी आराम करणार आहे आणि मग उठल्यानंतर बाकीचं जे काही छोटं मोठं आहे ना ते असं. चला सुरुवात करूया. रेडी झालं आहे सगळं. तर गेले 2 दिवस झाले मला आतून असं वाटत होतं की तब्येत आपली थोडीशी खराब आहे, पण मी थोडंसं जरा इकडे तिकडे केलं, म्हणजे दुर्लक्ष केलं. पण आज मात्र मला असं वाटत होतं की नाही आराम करावा. गेले 2-3 महिने झाले भरपूर असा कामाचा व्याप आपला वाढलेला आहे. म्हणजे मसाले वगैरे बघा चालू केले ना, त्याच्यामुळे कुठेतरी थोडंसं जरा दुर्लक्ष झालं होतं स्वतःकडे. पण आज मात्र असं मनापासून वाटत होतं की थोडासा आराम की नाही करावा. आणि म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे आराम करण्यासाठी मी तुम्हाला सांगते की बऱ्याचशा ऑर्डर वगैरे आपल्या ज्या पेंडिंग होत्या ना, त्या मी सगळ्या आता म्हणजे जवळजवळ कंप्लीट करून घेतलेलंच आहे. थोड्याशा ऑर्डर फक्त बाकी आहेत, त्यासुद्धा आता लवकरच होतील. म्हणजे काम बाकी असेल ना तर मला चैन पडत नाही. जोपर्यंत हातातली कामं पेंडिंग असलेली पूर्ण होत नाही तोपर्यंत आराम कसा करायचा असं माझ्या मनामध्ये येतं. त्याच्यामुळे 2 दिवस मी ना भरपूर असं मी सगळं मी जितकं शक्य होईल तितके सगळ्या ऑर्डर आहेत ना पूर्ण करून घेतलेल्या आहेत. आणि आज म्हटलं आराम करूया आणि त्याच्यामुळेच मग आता सगळं शॉर्टकटमध्ये करायचं की नाही मी विचार केलेला आहे. तर इथे बघा आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तूपसुद्धा घातलं आहे थोडंसं. तूप घातलं ना की चवीला म्हणजे मसाले भात काही असेल ना खूप चवीमध्ये फरक पडतो. त्याच्यानंतर जिरं घातले, ऑल स्पायसीची पानं, कढीपत्ता, भरपूर असा कांदा घातला. त्याच्यानंतर आलं लसूण आणि मग सर्व मसाले, तिखट मसाला, हळद, गरम मसाला, हे जे मसाले आहेत ना आपले घरी तयार केलेले मसाले आहेत. त्याच्यानंतर 2-3 मिनटं चांगलंसं मिक्स करून घेतलं ग्रेव्ही छान शिजेपर्यंत. आणि मग चिरलेली भाजी घातली, म्हणजे तोंडली घातलेली आहे, कोथिंबीर आणि जी पालेभाजी होती ना तीसुद्धा मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि चांगलंसं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर भिजवलेला तांदूळ तो घातला आहे आणि चांगलंसं 2 मिनटं जरा परतून घेतलं. तांदूळ घातल्यानंतर चवीप्रमाणे त्यात मीठ घातलं आणि तांदळाच्या डबल इथे पाणी घातलेलं आहे. आणि उकळी आल्यानंतर म्हणजे अगोदर गॅस मी फास्ट ठेवला होता. उकळी आल्यानंतर गॅस स्लो केला आणि हा जो भात आहे ना तोंडलीचा भात तो शिजत ठेवलेला आहे स्लो गॅस करून. आता इथे भात शिजत ठेवला होता तोपर्यंत असा विचार केला की किचनचं थोडंसं काम आहे ना आवरून घेऊया, म्हणजे उगाचच वेळ आपला वाया जायला नको त्याच्यासाठी. तर भांडी भरपूर जमा झाली होती, सकाळची नाश्त्याची वगैरे भांडी पण बाकी होती ती घासायची. तर ते सगळं आता इथं मी आवरायला की नाही सुरुवात केली. आणि आज नाश्त्यामध्ये फारसं काय बनवलेलंच नाही, मॅगी बनवली होती. सकाळी कुणालचे बाबा डंक्यावरती बघा गेले होते ना तेव्हा त्यांना मी सांगितलं होतं की मॅगी तुम्ही घेऊन या, शॉर्टकटमध्ये आपला नाश्ता होऊन जाईल. आणि दुपारी म्हटलं मसाले भात आणि मॅगीसोबत ते आपले झाडाचे बघा जाम काढलेत ना गुलाबी, त्याचा ज्यूस बनवलेला होता आणि त्याच्यामुळे भांडी की नाही थोडीशी नाश्त्याची जास्त होती. तरी ते पटापट किचन वगैरे आवरून घेतलं. तोपर्यंत आपला भात आहे ना तो पण शिजून झाला पडला ना. आता पाऊस पडल्यावरती माहिती ना मुंग्यांचं चालू होतं. चला तुम्हाला आता भात दाखवते. हा बघा छान प्रकारे तयार झालेला आहे, शिजलं आहे, पाणी पण सुकलं आहे आणि छान असं सुटसुटीत झालं आहे. आता मी गॅस आहे बंद करते. आता ह्याच्या जोडीला सलाड बनवायचं आहे. ते कुणालच्या बनवणार आहेत सलाड. ते बघा मुंग्यांना औषध उपचार करत आहेत. पाऊस पडून गेला ना आता मुंग्या बघा किती बाहेर पडल्या असतील. पाऊस पडला की ते पाखरं वगैरे त्यांची घरं भिजतात ना आणि मग खूप त्रास होतो. तुम्हाला मी दाखवते बाहेर. चला हे झालं, इथं किचन पण झालं सगळं स्वच्छ करून. फक्त आता कचरा जेवढा टाकायचा राहिला आहे ते बघा डस्टबिन भरलेलं आहे. ते संध्याकाळी आता नको, कारण वारा आला ना की सगळं सांडून जाणार बाहेर. इथे ते पाऊस पडला ना आता त्याच्यामुळे आता मुंग्या डोंगळे पाखरं सगळे बाहेर येतात. जोपर्यंत व्यवस्थित पाऊस चालू होत नाही तोपर्यंत हे असंच राहणार. ऊन बघ कसलं कडकडीत पडले. कुणाल कधी आला काय माहिती पण नाही पडलं. चला आमच्याकडे तोंडली भात खायला सुरुवात झाली. हा बघा वाघ्याशोरीन पण खाल्ला ना यातलाच. कसं झालं आहे काय माहिती, पहिल्यांदा बनवलं आहे ना. चांगला आवडला तरी खरोखर. आणि ही आंबे बघा आणले सकाळी कुणालच्या ना घेऊन आले. आपल्या झाडाचे मागचं झाड आहे ना समोर झाड तिकडचे. हे आंबे चवीला इतके भारी आहेत ना त्याच्यामुळे आम्ही रोज खातो. हे निदान 1-2 तरी खातोच रोजचे.
आणि एक दिवस अडकून फेरी मारायची झाडाखाली. एकदम हापूस आंबा कसा तसा हा चवीला आहे आंबा ना, छान एकदम ना, एकदम मस्त. त्याच्यामुळे आम्हाला ना आवडतो, आम्ही सगळे खातो आवडीने. कुणाल बस जरा जास्त नको वाढू मला, बस बस बस. त्या जोडीला सलाड पण केलाय. अरे खाशील तर होशील, खा खाणारच आहे, उपाशी कशाला राहू मी. खा आणि मग सांगते बघ कसा आलाय. छोटासा चांगलाच झाला असणार. एकाला विचार. कुणालला माझ्या सगळं आवडतं. कुणाल माझं कधी नाव नाही ठेवत. नाव ठेवायचा का प्रश्न येतो? नाही सांगते मी, तो सगळं खातो, त्याचं काही हे नसतं. मेन तू आहेस ना, तू सांगायचं कसं झालंय काय झालंय. चला जेवण वगैरे झालं आणि आत्ता मी थोडा वेळ जरा आराम करणार आहे. बाहेरचं वातावरण बघा असं रखरखीत ऊन पडलं आहे. सकाळचं एकदम वेगळं वातावरण होतं आणि आत्ता बघा. आणि हे असं वातावरण आहे ना, त्याच्यामुळे तब्येतीनं बिघडलेली आहे, बाकी असं काही नाही. पण आता भरपूर असं मी आराम केला आहे. म्हणजे मगाशी जेवण करून झाल्यानंतर जवळजवळ अर्धा ते 1 तास मी झोपले होते आणि आता जेवण झाल्यावर पुन्हा आता थोडासा आराम करते. संध्याकाळपर्यंत अगदी असं बरं वाटेल, म्हणजे उद्याला काम करायला आपण ताजेतवाने होऊन जाणार. तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.